कसं असेल, आमचे कर्मचारी आपल्या सर्वांपर्यंत कशा रीतीने येऊन पोहोचणार आहेत याची माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला माहिती पडणार आहे. तर बघूया, आपण सुरुवात करूया. तर संस्थेचं मुख्यालय आपल्या सर्वांना माहिती आहे, गोंदिया या ठिकाणी मुख्यालय आहे. पण हा जो उपक्रम आहे नियोजित शेती उत्तम शेती, याचं प्रमुख कार्यालयाचा पत्ता आहे आपल्याला, तो आहे अकोला जिल्ह्यामध्ये पुण्याई निवास रिजनल शॉपच्या समोर बसंत नगर कौलखेड या ठिकाणी, जिल्हा अकोला या ठिकाणी कौलखेड एरियामध्ये याचं कार्यालय आपल्याला दिसेल. त्या कार्यालयात आपण नक्की भेट देऊ शकता आणि आपली काही माहिती सुद्धा घेऊ शकता. एक अकोल्याला कार्यालय असण्यामागचं कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की आपलं कृषी विद्यापीठ या अकोल्याला आहे विदर्भाचं, त्याच्यामुळे आपले तिथे बरेचसे संशोधन सुरू असतात आणि त्या अनुषंगानं आपलं जे कार्यालय आहे त्या ठिकाणी आपल्याला दिसून येईल. तर आपल्याला जर या संदर्भातली माहिती म्हणजे रजिस्ट्रेशन नंबर या अगोदरचं आपण बघितलं तसं आहे की संस्था रजिस्टर्ड आहे आणि ती 1860 या अधिनियमाअंतर्गत रजिस्टर्ड आहे. आपल्याला जर काही संपर्क करायचा असेल, आपल्याला काही नवीन या व्हिडिओच्या व्यतिरिक्त माहिती हवी असेल, या नंबरवरती आपण संपर्क करू शकता. हे काही क्रमांक या ठिकाणी दिलेले आहेत, याच्यावरती आपण संपर्क करून काही माहिती नक्कीच विचारू शकता आणि त्याच्यावरती माहिती आपल्याला मिळेल. जर या व्यतिरिक्त आपल्याला काही डॉक्युमेंट स्वरूपामध्ये माहिती हवी असेल तर जीमेल ऍड्रेस आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे, या जीमेल ऍड्रेसवरती आपण संपर्क साधू शकणार आहात. संकल्प हा जो प्रकल्प आहे काय बघूया, नियोजित शेती उत्तम शेती व प्रकल्प हा आहे. आणि बघा याच्यामध्ये उद्यान विद्याशास्त्र आहे. उद्यान विद्याशास्त्राशी संबंधित म्हणजे याच्यासाठी की या प्रकल्पाअंतर्गत आपल्याला फळबाग लागवड करायची, आपल्या शेतकऱ्यांना फळबागीसाठी प्रेरित करायचं आहे. मुख्य पीक यांना लागवड करायसाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. मग केवळ फळबाग एवढं मुख्य पीकच लागवड करायची का, याचे 2 पिकाची लागवड आपली याच्यामध्ये करणार आहोत आपण. मुख्य पीक आणि सोबतच आपल्याला याच्यामध्ये करायचं आहे आंतरपीक. या आंतरपिकांचे फायदे सुद्धा आपण सेपरेट व्हिडिओ मध्ये बघितलेले आहेत. म्हणूनच आपल्याला या 2 पिकांची लागवड करून आपल्याला उत्पादन वाढवायचं आहे. मग आता केवळ उत्पादन वाढवून होणार नाही, तर आपल्याला आपलं उत्पन्न सुद्धा वाढवावं लागेल. उत्पन्नासाठी एक महत्वाची गोष्ट सुद्धा आहे बघा, आपण पीक हे मुख्य पीक कमावून घेऊ किंवा आंतरपीक सुद्धा कमावून घेऊ, पण त्याला भाव सुद्धा मिळाला पाहिजे ना. त्या भावासाठी सुद्धा प्रयत्न आपण या संस्थेमार्फत केले जाणार आहे. एक बाजारपेठ आपण उपलब्ध करून देणार आहोत आपल्या सगळ्यांना या संस्थेच्या माध्यमातून. त्याच्यामुळे आपल्याला जो काही आपण माल पिकवलेला आहे त्याला योग्य दराचा भाव सुद्धा आपल्याला मिळवता येणार आहे, कारण आपण गटशेती करणार आहोत. लक्षात ठेवा, गटशेती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि तुमच्या डोक्यात आलं असेल, नकारात्मकता आलेली असेल गटशेतीबद्दल. बऱ्याच गावांमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये नकारात्मकता या गटशेतीबद्दल, पण काळजी करू नका. ती गटशेती तुमच्या डोक्यात असेल, तुमच्या विचारांमध्ये असेल तशी नसणार, यापेक्षा वेगळी असणार. कारण तुमच्यासोबत गटशेतीसाठी आमची संस्था आपल्या सर्वांसोबत सहकार्यासाठी असणार आहे, आपल्या सर्वांकडून करून घेणार आहे संस्था. त्याच्यामुळे निश्चिंत राहा, हे सर्व नियोजन हे सर्व मार्गदर्शन संस्था आपल्याला करणार आहे. त्याच्यामुळे याबद्दल निश्चिंत राहा. आपल्याला काय काय असणार, नवीन फार गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, त्या आपण बघूया पुढे काय काय. एक गोष्ट मी तुम्हाला प्लॅन सांगणार आहोत, याच्यातला याचा प्लॅन नेमका काय किंवा याचं नियोजन नेमकं काय आहे हे आपण बघणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. एकदा उद्देश बघून घेऊया, संस्थेचे उद्देश काय याच्या मागे. तर अगोदर बघा याच्यामध्ये महत्वाची गोष्ट काय आहे, साधारण आपल्या महाराष्ट्रामधल्या 11 जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम आहे. 11 जिल्हे महाराष्ट्रामध्ये. मग याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे विदर्भामध्ये 2 विभाग आहेत, प्रशासकीय विभाग नागपूर आणि प्रशासकीय विभाग अमरावती. हे 2 विभाग आपल्याकडे आहेत. त्या नागपूर विभागामध्ये 6 जिल्हे आहेत आणि या अमरावती जिल्ह्यामध्ये अमरावती विभागामध्ये 5 जिल्हे आहेत. असे मिळून आपल्याकडे 11 जिल्हे विदर्भामध्ये आहेत. या विदर्भातील 11 जिल्ह्यांसाठीचा हा खूप स्तुत्य असा उपक्रम आहे. हे 11 जिल्हे कोणकोणते आहेत बघूया. भंडारा, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, अकोला, अमरावती, वाशिम, वर्धा, बुलढाणा आणि यवतमाळ एवढ्या जिल्ह्यांसाठीचा हा उपक्रम असणार आहे. आणि आमचे कर्मचारी आपल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या, प्रत्येक तालुक्यातल्या आणि प्रत्येक
गावातल्या व्यक्तींपर्यंत, प्रत्येक गावातल्या शेतकऱ्यांपर्यंत हा उपक्रम घेऊन पोहोचणार आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला अद्ययावत माहिती सुद्धा मिळणार आहे, याची काळजी करू नका. आपल्याला तंत्रज्ञानाचा सुद्धा उपलब्धता या माध्यमातून होणार आहे. आपल्याला उत्पादन वाढवायचं आपल्या शेतकऱ्यांचं. म्हणूनच उद्देश बघा, नेमके उद्देश काय? नेमके उद्देश आहेत की शेतकरी उत्पादक गटांची निर्मिती करणे आणि त्यांच्या सक्रिय सहभागातून, त्या गटाच्या सक्रिय सहभागातून शेतकऱ्यांना कमी क्षेत्रात भरघोस उत्पन्न मिळवून देण्याची बाजारपेठ जोडणे, त्यांना भरघोस उत्पन्न मिळवून देऊन बाजारपेठेशी सोडणे सुद्धा हा सुद्धा एक उपक्रम याच्यामध्ये आहे. म्हणजे एखाद्या वेळेला आपण केवळ उत्पादन वाढून होणार नाही, तर आपल्याला उत्पन्न सुद्धा वाढवावं लागेल. म्हणजे याचा अर्थ आपला पीक जो असेल, आपला मालाचा, त्या दर्जाला त्याला आपल्याला भाव सुद्धा मिळवून द्यायचा आहे. नुसतं आपल्याला वाढवून जमणार नाही, तर आपल्याला भाव सुद्धा वाढलेला भेटला पाहिजे. याच्यासाठी दोन्ही गोष्टींचा पॅरलली सारखेपणाने प्रयत्न संस्थेमार्फत केले जाणार आपल्या सर्वांसाठी. नाहीतर आपले प्रश्न बरेचदा असतात, आम्ही पिकवू तर खरं, मग आमचं विकलं कुठं जाईल? हाच सर्वात मोठा प्रश्न आहे आपला शेतकऱ्यांचा. आम्ही पिकवतो खरं, पण विकू शकत नाही. मग संस्था आपल्याला ते प्रयत्न करेल, तुम्हाला ते सर्व सांगेल की आपण विकायचं कसं, आणि संस्था स्वतः विकून देईल. त्याच्यामुळे काही काळजी करू नका. आणि तुम्हाला सर्व या म्हणजे आमची संस्था ही म्हणजे एकदम इतकी जबरदस्त कार्य करते गेल्या 15 वर्ष 10 वर्षांपासून, की आपण याच्याबद्दल निश्चिंत राहा की तुम्हाला व्यवस्थितच मार्गदर्शन संस्थेच्या माध्यमातून होणार आहे. त्यानंतर आहे शेतमालाचे काढणी पश्चात व्यवस्थापन कसं असेल. आपण त्याची काढणी केली, त्याचं कसं आपण व्यवस्थापन करावं, त्याची पॅकिंग कशी करावी, त्याचं पॅकिंग करून आपण त्याचं व्यवस्थापन कसं करावं, आणि प्राथमिक प्रक्रियेद्वारे त्याला आणखी मूल्यवर्धित कसं करावं. महत्वाचं म्हणजे एक एक्झाम्पल, एक उदाहरण देईल मी. कांदा, हा कांदा तर पिकवला शेतकऱ्यांनी, पण हा कांदा तुमचा जाईल समजा 5 रुपये किलोनी जाईल. मग तुम्ही म्हणाल मला काय परवडलं? आपल्याला मूल्यवर्धन करायचं आहे. याचं मूल्यवर्धन कसं करू? मूल्यवर्धन का फक्त विकल्याने होईल का? नाही, या कांद्याला आपण प्रक्रिया करू, प्रक्रिया करून याचं आपण मूल्यवर्धन करू. प्रक्रिया कशी करू? तर प्रक्रिया याची अशी करू, हा जर कांदा असेल तर याला ड्राय बनवू आपण, ड्राय ओनियन बनवू, कोरडा कांदा बनवू, त्याला व्यवस्थित प्रक्रिया करून त्याची आपण या ड्राय ओनियनला एक्सपोर्ट करूया. अशा पद्धतीने याचं मूल्यवर्धन करूया प्रक्रिया करून. ही पद्धत आपली याच्यामध्ये. टोमॅटो पिकवलं तुम्ही, टोमॅटोला आपल्याला माहित आहे एका वेळेला 150 रुपये किलोचा टोमॅटो होतो, आणि एका वेळेला 5 रुपये 2 रुपये किलोचा सुद्धा टोमॅटो होतो. बरेचदा टोमॅटो आपण फेकून देतो किंवा आपल्या गाई ढोरांना चारून देतो, पण असं काही करायची गरज राहणार नाही. तो टोमॅटो जर 5 रुपये किलोनी जात असेल तर त्याच्यावरती आपण प्रक्रिया करूयात, प्रक्रिया करून त्याचं मूल्यवर्धन करूया. 5 रुपये किलोचा टोमॅटो आपण 20 रुपये 30 रुपये किलोनी विकूया प्रोसेस करून. अशा पद्धतीचं नियोजित शेती आणि आपल्याला एक उत्तम शेती करायची आहे, हे याच्यामध्ये लक्षात घ्या. ग्राहकांसाठी सुरक्षित खाद्य उत्पादित करणाऱ्यास मदत सुद्धा करायची आपल्याला. सुरक्षित खाद्य म्हणजे लक्षात घ्या, सुरक्षित खाद्य कोणतं? जैविक खाद्य सुद्धा आपल्याला निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. मग लक्षात घ्या, जैविक बद्दल आपली नकारात्मकता आहे की जैविक खाद्य पिकवलं आपण, पीक पिकवलं की आपला भाव कमी होतो. बाबा भाव कमी होण्यापेक्षा भाव तर जास्त भेटतो पण उत्पन्न कमी होतं. पण जैविकच केलं जाईल असं नाही. तर आपल्याला तुम्ही ज्या पद्धतीने करतात तशा पद्धतीने नाही करायचं, आपल्याला फक्त पद्धत थोडी वेगळी करायची आहे. त्यामध्ये जैविक सुद्धा आपल्याला काही प्रमाणात असेल, पण पूर्णतः जैविक नसेल. जे पूर्णतः जैविकने आपल्याला वाट लागलेली आहे हे सुद्धा माहिती आहे, पण तसं काही होणार नाही. कारण आपल्याला एकाएकी आयुर्वेदिक औषध दिलं तर आपल्या शरीराला लागत नाही, त्याला ते हळूहळू द्यावं लागेल, तेव्हा कुठे आपल्याला ते चांगलं पाहायला भेटेल. एक्झॅक्ट पाहायला भेटलं तर त्याचे दुष्परिणाम सुद्धा आपल्याला माहिती आहे की रासायनिक खतांनी काय आपल्या शेतीचे दुष्परिणाम होत आहे, तणनाशकांनी काय परिणाम होत आहे, आपण रासायनिक खतांचा वापर केल्याने आपल्या शेतीचं काय होत आहे आपल्याला चांगलं माहिती आहे. त्याच्यामुळे एक बघा, सर्व उपक्रमांद्वारे आपल्याला काय करायचं, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांच्यासाठी एक आपल्याला उपजीविकेचे स्रोत निर्माण करणे आदी प्रकल्पचे प्रमुख उद्देश याच्यामध्ये असणार आहेत. तर बघून घ्या नेमका हा नियोजन काय असणार आणि कशा पद्धतीने तुमच्यासाठी एक नाविन्यपूर्ण उपक्रम कसा असणार याला थोडं बघा. मी एक एक करून एक उदाहरणानुसार समजावून सांगतो, अशा प्रयत्न मी करतो या ठिकाणी. तर आपलं ओके, तर साधारण तुमच्यामध्ये प्रत्येक गावात पेन मोठा झाला, ओके, प्रत्येक गावामध्ये
आपल्याला किमान प्रत्येक गावात किमान या संस्थेमार्फत 2 शेतकरी गट स्थापन केले जातील. 2 शेतकरी गट या अंतर्गत स्थापन केले जातील किमान प्रत्येक गावामध्ये. आणि कमाल जर म्हणाल तुम्ही, कमाल जास्तीत जास्त आपण एका गावात कितीही गट स्थापन करू शकणार आहोत. आता या प्रत्येक गटामध्ये, या प्रत्येक गटामध्ये यामध्ये प्रत्येक गटामध्ये 10 सदस्य असणार. 10 सदस्य प्रत्येक गटामध्ये असणार. आणि लक्षात ठेवा बंधू आणि भगिनींनो, आपल्याला याच्यामध्ये केवळ पुरुषच नसणार तर स्त्री पुरुष दोघही असणार. दोघही म्हणजे घरातले दोघही नवरा बायको नाही, तर त्याच्यामध्ये एक घरातली एक महिला भगिनी असेल आमची किंवा पुरुष बंधू असेल, यापैकी कोणीही याच्यामध्ये असू शकता. आणि अशा रीतीने आपण आपल्याला स्त्री पुरुष समानता सुद्धा साध्य करायची आहे. तर 10 शेतकऱ्यांचा सदस्यांचा हा गट आपल्या याच्यामध्ये असेल तर या माध्यमातून ही व्यवस्था चालेल. 10 सदस्य असेल. आता ह्या प्रत्येक शेतकऱ्याकडे शेती असेल, कारण की शेतकरी गट आहे. प्रत्येक शेतकऱ्यांकडे शेती असेल तर या प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या शेतीतला केवळ अर्धा एकर शेत, या अर्धा एकर शेतामधली जे काही आपली शेती असेल याला आपल्याला संस्थेच्या मार्गदर्शनानुसार करायचे. संस्था मार्गदर्शन, या संस्थेच्या मार्गदर्शनानुसार आपल्याला करायचे. संस्थेचे कर्मचारी आपल्याला सांगतील. मार्गदर्शन कोण करतील? संस्थेचे कर्मचारी. हे कर्मचारी आपल्याला सांगतील, हे कर्मचारी, की आपण कोणत्या पिकाची निवड करावी. पीक निवडीबद्दल आपल्याला मार्गदर्शन करतील. पीक निवड, मग हे पीक कोणतं, पीक निवड आपण याच्यामध्ये कोणती करायची, तर याच्यामध्ये तुम्हाला 2 प्रकारचे पीक निवडायचे आहे. एक म्हणजे मुख्य पीक, मुख्य पीक आपल्याला याच्यामध्ये निवडायचं आहे. आणि त्यासोबतच आपल्याला आंतरपीक हे सुद्धा निवडायचं आहे. मग या मुख्य पिकामध्ये काय असेल, याच्यामध्ये आपल्याला फळबाग वगैरे आपण निवडू शकतो, किंवा भाजीपाला, जे काही फळभाजीपाला असेल त्याचा आपण याच्यामध्ये निवड करू शकतो. आणि आंतरपिकामध्ये सुद्धा आपण काही भाजीपाल्यांचा वगैरे याच्यामध्ये उपयोग करू शकतो. तर या सर्व गोष्टींचा आपल्याला अशा प्रकारे नियोजन करायचं आहे. हे जे कर्मचारी आहेत हे प्रशिक्षित कर्मचारी असतील, उत्तम प्रशिक्षित कर्मचारी असतील. त्यांना सर्व गोष्टींचं ज्ञान याच्यामध्ये दिलं जाईल. संस्थेतर्फेच यांना प्रशिक्षित केलं जाईल. आणि हे प्रशिक्षित कर्मचारी आपल्याला या पीक निवडीबद्दल मार्गदर्शन करणार. मग ही पीक निवड कशी करणार, मग याच्यासाठी आपल्याकडे आणखी नियोजन आहे. कारण आपण नियोजनाने सर्व काही करतो आहोत. तर आपल्याला काय करायचं आहे, महत्वाचं आपल्याला मृदा परीक्षण, पाणी परीक्षण. मग पीक निवडायचं कसं, याच्यासाठी आपला आधार, पीक निवडीचा आधार काय असेल, पीक निवडीचा आधार, हा आधार असेल याच्यामध्ये 3 गोष्टींचा, मृदा, पाणी आणि हवामान. या आधारे आपली पिकांची एक याच्यामध्ये निवड केली जाईल. कोणतं पीक आता मग आपण आंतरपीक लावायचं आणि कोणतं पीक आपण मुख्य पीक लावायचं, अशी याच्यामध्ये एक रचना असेल. लक्षात येत आहे सर्वांना? अशी एक रचना याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे. तर याच्यानुसार मार्गदर्शन आपल्याला आमच्या संस्थेचे कर्मचारी करणार आहेत. ही एक गोष्ट याच्यामध्ये नोंदवून घ्या. मग आता एवढं करून आपण काय करणार, सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, सर्वात अगोदर आपल्याला गट स्थापन करायचे आहेत. गट स्थापन करायचे आहेत. गट स्थापन केली, साधारण आमचे कर्मचारी आपल्या गावामध्ये आले, आपली एक बैठक झाली, त्यामध्ये एक नियोजन झालं. गटांचे सदस्य आपण ठरवले किती करायचे आहेत. गटाची आपली स्थापना 15 दिवसामध्ये साधारण आमचे कर्मचारी करून देतील, आपल्याला योग्य मार्गदर्शन करतील. आणि ही हे जे काही रजिस्ट्रेशन असेल, नोंदणी असेल, ही नोंदणी सुद्धा आमचे कर्मचारीच करून देतील. यामध्ये आपल्याला
बचत सुद्धा करायची आहे. बचत ही किमान 200 रुपयाची बचत आपल्याला याच्यामध्ये करायची. मग लक्षात घ्या, बचत करायची तुमच्याच उपयोगाची, आपल्याला सर्वांना माहिती आहे. मग एक लक्षात तुम्हाला एक आलं असेल की बाबा आम्ही तर बचत करायचो, आमचं काहीच नाही व्हायचं, एकदम कर्ज घेऊन लोक उठून पळालेत, असं सुद्धा झालंय. पण काळजी करू नका, संस्था असं काही होऊ देणार नाही. सर्वांना बचत कंपल्शन करावी लागेल. 200 रुपये एवढी बचत राहील. याच्यामध्ये महिला भगिनींचा एक आदर्श ठेवा आपण सर्वांनी, की बचत गटामध्ये त्यांनी किती जबरदस्त कार्य करतायत. त्या प्रत्येक गावामध्ये एक स्ट्रॉंग अशा प्रकारचं त्यांचं एक व्यवस्थापन निर्माण झालंय, वित्तीय व्यवस्थापन. आणि असंच वित्तीय व्यवस्थापन आपल्याला करायचं आहे आपल्या प्रत्येकासाठी, स्वतःसाठी. कारण सहकारातून आपल्याला पुढे जाता येईल. आपल्याला एकट्या एकट्याने म्हणाल तर तसं जाता येणार नाही. आपल्याला एकत्रित, अगदी कॉर्पोरेट्स जे की तुम्हाला तुमचा कृषी मालाला योग्य भाव मिळू देत नाही, असे कॉर्पोरेट्स त्यांच्या फायद्यासाठी एकत्र झाले आहेत. मग आपण का नाही व्हायचं? आपल्याला सुद्धा एकत्र व्हायचं आहे. आपल्याला आपल्या कृषी मालाला भाव मिळवून द्यायचा आहे. अशी पद्धत आपल्याला करायची आहे. ही बचत आपल्याला याच्यातून साध्य करायची आहे. लक्षात येत आहे सर्वांना? त्याच्यामुळे ही बचत आपली आपल्याजवळ राहणार आहे. याच्यातून आपल्याला कर्ज स्वरूपात अगदी अत्यल्प दरामध्ये सुद्धा आपल्याला कर्ज उपलब्ध होणार आहे. खूप जास्त महागाच्या दरात आपल्याला बँकेकडे जायचं गरज राहणार नाही. हे एक झालं. 15 दिवसात आपली जर जी काही संस्था स्थापन झाली किंवा एक गट स्थापन झाला, त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत याच्यामध्ये, तुम्हाला 15 दिवसानंतरच लगेच माती परीक्षण करायचं आहे. माती आणि पाणी परीक्षण आपल्याला याच्यामध्ये करायचं आहे. मग आता परीक्षण कसं करणार बाबा? परीक्षणाचा रिपोर्ट असते याला आपल्याला महिनो निघून जातात, असं काही होणार नाही. प्रत्येक गावात आमचे काही मोबाईल व्हॅन्स येतील, ज्या लॅब असतील, लॅबोरेटरीज आमच्याकडे, टेस्टिंग लॅबोरेटरीज, अद्यावत टेस्टिंग लॅबोरेटरीज असतील, हायटेक अशा टेक्नॉलॉजीज असतील, त्याच्यामध्ये तुम्हाला मिनिटामध्ये याचे रिपोर्ट्स मिळणार आहेत प्रत्येक शेतकऱ्यांना, प्रत्येक शेतीचे. पण त्याच्या अगोदर तुम्हाला करावं लागेल, तुमच्या शेतीतला जो काही कृषीमधला जो काही तुमचा एक नमुना असेल मृदेचा, तो मृदेचा नमुना तुम्हाला कलेक्ट करून ठेवायचा आहे. तो कसा करायचा याचा व्हिडिओ सुद्धा आपल्या युट्यूब चॅनलला आहे, तो जाऊन बघून घ्यायचा. म्हणजे कशा पद्धतीने मी मृदा घ्यायची, कुठून कुठून नमुना घ्यायचा, याची आपण याच्यामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे. आणि पाण्याचं तर तुम्हाला माहितीच आहे, तुमच्याकडे विहीर असेल तर त्या विहिरीचा स्रोत असतो, जनरली विहिरीचा स्रोत असतो, तो विहिरीचा स्रोत घ्या. किंवा कोणाकडे तलावाचा स्रोत असेल त्याचा सुद्धा सॅम्पल आणा. म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये माहिती पडेल की कशा रीतीने आपल्या पाण्याचा दर्जा आहे, कशा रीतीने आपल्या मातीचा दर्जा, कोणती घटकांचा कमतरता आपल्या मातीमध्ये आहे, हा रिपोर्ट याच्यावरती काम करूनच आपण पुढे जाणार आहोत. बघा बरेचदा काय होतं याच्यामध्ये, माती परीक्षण म्हटलं, पाणी परीक्षण म्हटलं की आमचे शेतकरी म्हणतात तुला एवढं माहित आहे का? त्यापेक्षा आम्ही अनुभवूया. हे तुमचंच नाही तर आमच्या काकांचं विकांचं वगैरे सगळ्यांचं असतं. जे आमच्या परिचयाचे शेतकरी असतील ते सुद्धा म्हणतात तुला एवढं माहिती आहे का? आम्हाला एवढा वर्षाचा अनुभव. पण बघा कधी कधी काही गोष्टीला काय असतं की काही गोष्टीला आपल्याला जर पुढे जायचं म्हटलं तर शास्त्रानुसार जावं लागतं. याचं काहीतरी शास्त्र आहे, ते शास्त्र निर्माण झालं, त्याच्यानुसारच त्यांनी सांगितलंय की माती आणि पाणी परीक्षण आपण केलं पाहिजे. आपल्या मृदेला कशाची कमतरता आहे किंवा कोणती घटक जास्त आहे, घटक जर जास्त असेल आपल्या मृदेत तर आपण कशाला द्यायचा तो घटक, कशाला खर्च करायचा, हेच तर आपल्याला करायचं आहे. आपला खर्च कमी करायचा आपल्याला. आपण आपला खर्च सुद्धा कमी करू शकलो तरी आपल्या उत्पन्नात वाढ झाली असं आपल्याला समजता येईल. म्हणजे मग आता एक लक्षात घ्या, याच्यासाठी आपल्याला खर्च काय येईल? मग हे जे काही आपण अर्धा एकर शेती घेतो आहोत, अर्धा एकर शेती आपल्याला मार्गदर्शन आपल्या संस्थेचं असणार आहे. तर मग याच्यामध्ये आपण अर्धा एकर शेतीमध्ये खर्च कोणता करणार? तर काळजी करू नका, जो खर्च तुम्ही सध्या करतात, सध्या जो खर्च तुम्ही करतात एवढाच खर्च तुम्हाला आता सुद्धा करावा लागेल या संस्थेच्या मार्गदर्शनानुसार. एवढाच खर्च करावा लागेल, याच्यामध्ये जास्त करावं लागणार नाही. जास्त करायचं काम पडलंच, यदा कदाचित जास्त करायचं काम पडलंच, करणार तर नाहीच, पडलंच तर तुम्हाला संस्था त्याची सुद्धा उपलब्धता करून देईल. मग आता अर्धा एकर शेती तर आम्ही करू, मग आम्ही तर एवढं उत्पन्न कमवतो, पण संस्थेने या ठिकाणी आपल्याला शाश्वती सुद्धा दिली आहे. याच अर्ध्या एकर शेतीमध्ये तुम्ही पहिल्या वर्षात तुम्ही किमान 60,000 रुपयापेक्षा जास्त उत्पन्न मिळवणार आहात. 60,000 रुपयापेक्षा जास्त उत्पन्न याची शाश्वती याच्यामध्ये दिलेली आहे. फक्त अट एकच की तुम्हाला संस्थेच्या मार्गदर्शनानुसार ही अर्धा एकर शेती करावी लागेल. पहिल्या वर्षी तुम्हाला 60,000 रुपयाचं उत्पन्न, दुसऱ्या वर्षी तुम्हाला, दुसरे वर्ष
या दुसऱ्या वर्षात तुम्हाला 80,000 रुपयापेक्षा जास्त उत्पन्न केवळ अर्ध्या एकर मध्ये मिळवून देण्याची शाश्वती संस्था देते आहे आपल्याला. लक्षात येते आपल्या सगळ्यांना. आणि तिसरे वर्ष, या वर्षामध्ये तुम्हाला ₹1,00,000 जास्त उत्पन्न सुद्धा मिळू शकण्याचे प्रयत्न आपण याच्यामध्ये करणार आहोत. तर एक आपल्याला यामध्ये लक्षात आलं असेल की आपण काय करू शकतो आणि आपल्यामध्ये ती क्षमता आहे. फक्त आपल्याला तांत्रिक पद्धतीने जावं लागेल, शास्त्रीय पद्धतीने जावं लागेल, नियोजित पद्धतीने जावं लागेल. नक्कीच आपण आपल्या शेतामध्ये उत्पन्न मिळवणार आहोत. आपल्याला आपले शेत विकायची गरज राहणार नाही. आता जास्तीत जास्त शेतकरी शेती विकण्याचा प्रयत्न करतात. का बरं करतात? खर्च वाढलाय, शेतीचं उत्पन्न होत नाही. खर्च वाढलाय म्हणजे याचा अर्थ तुम्ही जास्त खर्च करताय, तो नियोजनबद्ध नाही करताय असा त्याचा अर्थ आहे. म्हणूनच हे सर्व करा आणि नक्कीच याच्यासाठी प्रयत्न करा. आमची संस्था तुमच्यासोबत कायम असणार आहे. सुख दुःख सर्वच ठिकाणी असणार. सुखासाठी तर खूप जास्त प्रयत्न करणार आहे, त्याच्यामुळे निश्चिंत राहा. तर आता बघूया आपण नेमकं आता याच्यामध्ये काय काय असणार आहे. उद्देश आपण पूर्ण बघून घेऊया. प्रकल्पाची उद्दिष्ट, याच्यामध्ये वैशिष्ट्य काय आहे? शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हे सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य याचं आहे. या प्रकल्पाचं वैशिष्ट्य की तुमचं उत्पन्न आम्हाला वाढवायचं आहे. ग्रामीण शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती व्हावी हा याचा मागचा प्रमुख हेतू आहे. नवीन तंत्रज्ञान, मग याच्यामध्ये जे काही आपण गट स्थापन करणार आहोत, या गटामध्ये प्रत्येक गटामध्ये 10 लोक राहणार आहोत. प्रत्येक गटामध्ये 10 लोक म्हणजे संस्था 5 एकर शेती मार्गदर्शन, या 10 लोकांचं 5 एकरला मार्गदर्शन करेल. प्रत्येक गावामध्ये किमान 2 गट असणार, म्हणजे प्रत्येक गावात किमान 10 एकर साठी संस्था काम करणार. या 10 एकर साठी संस्था तुम्हाला एखादं तंत्रज्ञान सुद्धा आणून देईल. तंत्रज्ञानाच्या वापरण्याने सुद्धा तुम्हाला काहीतरी करताय. मग एक उदाहरण घेऊया. उदाहरणामध्ये ड्रोनने फवारणी करता येईल. आपल्याला 10 एकरची फवारणी करायची आहे, मिनिटामध्ये 10 एकर फवारणी होऊ शकेल आपलं असं सगळं याच्यामध्ये आपल्याला करता येईल. ही व्यवस्था आपल्याला संस्था करून देईल. नवनवीन तंत्रज्ञानाचं मार्गदर्शन असेल, त्यामध्ये नवनवीन ट्रॅक्टर्सचे अवजार असतील, ते सुद्धा आपल्याला उपलब्ध होतील याच्या माध्यमातून. नवनवीन काही आपल्या त्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की काय काय असू शकतं. मी आणखी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आणखी प्रयत्न करणार आहोत की हे आपल्याला अशा पद्धतीने करायचं आहे. हे नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे ते त्याच्यामध्ये घ्यायचं आहे. काही आपण नवनवीन टूर्स सुद्धा आयोजित करू शकतो. नवनवीन आपल्याला जे काही कृषी विज्ञान प्रदर्शनी असतील, त्या कृषी विज्ञान प्रदर्शनीला भेटी देणे, किंवा काही यशस्वी शेतकरी असतील त्यांच्या कृषीला भेट देणे, किंवा त्याच्यामध्ये अगदी आपण कृषी विद्यापीठांना भेट देऊ शकतो, कृषी विज्ञान केंद्रांना भेट देऊ शकतो. हे आपल्याला याच्यामध्ये करायचं आहे. वैशिष्ट्य, तंत्रज्ञान अवगत करणे. नवीन तंत्रज्ञान तुम्हाला अवगत सुद्धा करायचं आहे. हे ड्रोन तुम्हाला स्वतः चालवता सुद्धा आलं पाहिजे. मोबाईल सुद्धा आपल्याला हँडल करता यायला हवे. शेतमालाची गुणवत्ता आणि प्रमाण सुद्धा आपल्याला वाढवायचं आहे. एक मध्ये लक्षात घ्या, त्यामध्ये आपले रस्ते विकास मंत्री जे आहेत नितीनजी गडकरी, यांनी एका वेळेला म्हणून गेला एक भाषण, जर आपल्या सगळ्यांना माहिती असेल तर, आपल्या देशातला शेतकरी हा 30% दर्जाचं सुद्धा पीक पिकवत नाही. एवढा निकृष्ट दर्जा आपल्या पिकाचा असतो. आंतरराष्ट्रीय स्तरावरती जर आपण हे जर आपण एक्सपोर्ट केलं तर हा 30% दर्जा असतो केवळ याचा. तर याच्यामध्येच आपल्याला सुधारणा करायची आहे. आपल्याला आदरणीय नितीनजी गडकरी यांचे उद्दिष्ट साध्य करायचं आहे. ते म्हणतात की 100% दर्जा मिळवा तुमच्या शेतीच्या उत्पादनाला, नक्कीच तुम्हाला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मी तुम्हाला मार्केट मिळवून देईल. अगदी बरोबर आहे. तर नितीन गडकरीजी सुद्धा आपल्याला मार्गदर्शन करतील. आपल्याला 100% दर्जा हा मिळवायचा आहे, आपल्याला गुणवत्ता वाढवायची आणि प्रमाण सुद्धा वाढवायचं आहे. एवढं वैशिष्ट्य याच्यामध्ये असेल. वैशिष्ट्य मी तर म्हणेन या संपूर्ण व्हिडिओमध्ये ही वैशिष्ट्यच लक्षात ठेवा. तुम्ही या वैशिष्ट्यांसाठीच काम करणार संस्था. त्यानंतर मोजण्यायोग्य काय असेल याच्यामध्ये, कमी लागवडमध्ये चांगली गुणवत्ता आणि मालाची निर्मिती करायची आहे. कमी लागत, खर्च तुम्हाला कमी करायचा आहे आणि चांगलं उत्पन्न घ्यायचं आहे, जास्त उत्पादन घ्यायचं आहे. हे आपल्याला याच्यामध्ये करायचं असेल. त्यानंतर कमी एकरात उच्च उत्पादन घनता आपल्याला लागवड करायची आहे. उच्च घनता लागवड म्हणजे कमी जागेमध्ये जास्त झाडांची लागवड आणि उत्पादन आपल्याला जास्त घ्यायचं आहे. हे प्रयत्न आपल्याला याच्यामध्ये करायचे आहेत. प्रमाणित बीजांचा वापर सुद्धा करायचा आहे. प्रमाणित बीज फार महत्वाचं आहे. कारण एक तुम्हाला माहिती असेल तर बघा, बीटी ना कपास बद्दल, कपासची जी बीटी आहे एक सध्या चाललेलं असतं, चोर बीटी नावाचा प्रकार चाललाय सध्या. चोर बीटी
सर्वांना माहिती असेल चोर बीटी. काय आहे बाबा चोर बीटी? कोणीतरी एखादा म्हणतो की तेलंगणा किंवा आंध्र प्रदेशमध्ये चांगल्या दर्जाची बीटी मिळते आहे, तिथे लोकांनी ती बीटी लावतात, तिथे तिथल्या राज्याची परवानगी आहे त्यांना ती बीटी लावण्याची, आणि ते जास्तीत जास्त उत्पन्न मिळवतात. जास्तीत जास्त उत्पन्न मिळून एक काम करूया, आपल्या महाराष्ट्रामध्ये याला परवानगी नाही आहे या बीटीला, मग ती बीटी आपण चोरून इकडे लावूया. मग ही महागाच्या दराने तो बीटी खरेदी करतो आणि अशा रीतीने त्या बीटी बोगस निघते आणि उत्पादनात आपली घट होते आणि या ठिकाणी शेतकऱ्याचं नुकसान होतं आणि शेतकऱ्याला आत्महत्या करण्यास मजबूर होऊन जावं लागतं. ह्या चुका आपल्याकडून होता कामा नये, याच्यासाठी आपल्याला शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि नियोजन पद्धतीने शेती करायची आहे. थोडं या वेळेने तरी ऐका, म्हणजे अनुभव मान्य करतो तुमचा अनुभव खूप चांगला आहे आणि खूप उपयोगी असणार आहे. फक्त त्या अनुभवाला जोड दिली पाहिजे आपण या शास्त्राची. अनुभव, आपला अनुभव आणि याला जोड असेल शास्त्र, तंत्रज्ञान आणि मार्गदर्शन. या तीन गोष्टींची जोड देऊन आपण आपल्या उत्पादनामध्ये वाढ करूया, एवढं आपल्याला करायचं आहे. यावेळी एवढं थोडं यामध्ये काळजीपूर्वक बघा. त्यामध्ये आपल्याला रासायनिक खतांचा वापर सुद्धा कमी करायचा आहे. रासायनिक खतांनी आपल्या शेतीचा दर्जा घालावतो आहे दिवसेंदिवस आणि उत्पादकता सुद्धा खालावते आहे, हे आपल्याला सगळ्यांना चांगल्या रीतीने माहिती आहे. आपण जरी शेती करत असलो तर आपल्या मुलाबाळासाठी पुढे त्याच्यात काहीतरी काढता आलं पाहिजे, त्याला एवढा तरी प्रयत्न करायचा. आपल्याला शाश्वत शेती आपल्याला करायची आहे, सस्टेनेबल शेती करायची आहे, अशा पद्धतीने आपल्याला करूया. प्रकल्पाची उद्दिष्टांमध्ये संबंधित काय आहे याच्याशी? शेतमालाची गुणवत्ता वाढवणे, शेतकऱ्याचे राहणीमानाचा दर्जा उंचावणे. आपल्याला शेतकऱ्यांच्या घरामध्ये प्रत्येकांना फ्रीज, प्रत्येकांना टीव्ही, प्रत्येकांचं गाडी, प्रत्येकांच्या सोयी सुविधा, प्रत्येकांचा राहणीमानाचा दर्जा, कपडे, खाणं पण हे सर्व आपल्याला खानपान वाढवायचं आहे, त्यांचा दर्जा आपल्याला वाढवायचा, याच्यासाठी प्रयत्न करायचा आहे. मग हा दर्जा कसा वाढेल? तर त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल, तेव्हा त्यांना हा दर्जा वाढवता येईल. तर मग हा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. भूकबळी नष्ट करायची आहे, स्त्री पुरुष समानता सुद्धा करायची आहे. म्हणूनच आपण आपले जे गट आहेत या गटामध्ये स्त्रिया आणि पुरुष या दोघांनाही समाविष्ट करतो. आणि याच्यामध्ये विशेषतः आम्ही एक सांगेल की माझ्या युवक बंधू आणि भगिनींनो, आपण याच्यामध्ये सहभाग घ्या. युवक, कारण आपल्याला तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजी आपल्याला चांगल्या रीतीने माहिती आहे. या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून आपण या शेतकरी गटांमध्ये सामील व्हा आणि आपल्या शेतीचं उत्पादन वाढवा, असा प्रयत्न याच्यामध्ये करा. वेळेचं बंधन सर्वात महत्वाचं. पिकामध्ये जर आपल्याला वृद्धी करायची असेल तर वेळेचं बंधन सुद्धा महत्वाचं आहे. वेळोवेळी आपल्याला प्रत्येक गोष्टी मिळायला हव्या, वेळोवेळी आपल्याला खतं गेली पाहिजे, वेळोवेळी आपण लागवड केली पाहिजे, वेळोवेळी आपण फवारणी केली पाहिजे. हे सर्व नियोजनबद्ध आपल्याला करायचं आहे. नियोजनाचा आत्माच वेळेचं बंधन आहे असं आपल्याला म्हणता येईल. मग याच्यामध्ये योग्य वेळेवर आपल्याला पिकाची लागवड करणे, रासायनिक खतांचा वापर योग्य वेळी करणे, पण जास्त नाही, आपल्याला लिमिटेड करायचं आहे, योग्य करायचं आहे. योग्य पाण्याचा वापर आपल्याला करायचा आहे. जास्त पाणी दिले तर क्षारता आपल्या जमिनीची वाढते, आपल्याला माहिती आहे. क्षारता वाढली याचा अर्थ पीएच मध्ये पुन्हा फरक पडला. वेळेवर काढणी करायची आहे, काढणी सुद्धा वेळेवर झाली पाहिजे. आपण दुर्लक्ष करतो, त्याच्यामुळे आपल्यावरती कोणीतरी सांगणार असलं तर नक्कीच आपण याच्यासाठी व्यवस्थित करणार आहोत. यामध्ये साध्य करण्यायोग्य काय? शेतकऱ्यामध्ये जागरूकता निर्माण करणे. कशाबद्दल जागरूकता? गुणवत्ता, मालाच्या गुणवत्तेबद्दल जागरूकता निर्माण करायची आहे. त्यासोबतच माती आणि पाणी परीक्षणाबद्दलची गुणवत्ता, त्याबद्दलची जागरूकता निर्माण करायची आहे. मी तेच म्हटलं की बरेचदा म्हणतात आमचे अनुभवी शेतकरी की आम्हाला काय सांगायची गरज आहे का, माती परीक्षण कोण काय गरजा करायची, पाणी करायची, पण असं बिसं काही करू नका. एकदा सांगितलं शास्त्रीय पद्धतीने आपल्याला करायचं आहे. प्रमाणित बीजाचा वापर करण्याची ही सुद्धा जागरूकता आपल्याला निर्माण करायची आहे. मग प्रमाणित बीज आपण तशाच पद्धतीचं बीज याच्यासाठी उपलब्ध करून देणार आहोत, कारण कृषी विद्यापीठ अकोला यांचं सुद्धा मार्गदर्शन आपल्याला यामध्ये असणार आहे त्यासाठीच. त्यानंतर नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करणे हा याचा मागचा प्रमुख साध्य करण्यायोग्य काही गोष्टी याच्यामध्ये पाहता येतील आपल्याला. त्यानंतर आपल्याला व्यवस्था कशी असेल, आमचे कर्मचारी किंवा मार्गदर्शक आपल्या सर्वांपर्यंत कसे पोहोचणार याची ही व्यवस्था आहे. एक संस्थेचं जे पिरामिड आहे ते कसं आहे आपण बघूया एकदा. तर आमचे जे सेक्रेटरी आहेत ते सेक्रेटरी आहेत प्रवीण जागेश्वर पटोले. पटोले तर नाम आपने सुना ही होगा. तर पटोले हे त्याचे सेक्रेटरी आहेत, प्रवीण पटोले सर. आणि प्रोजेक्ट डायरेक्टर आहेत शीतल प्रवीण पटोले मॅडम, या त्याच्या प्रोजेक्ट डायरेक्टर आहेत. याच्यामध्ये प्रोजेक्ट मॅनेजर आहेत दामिनी टेकाम मॅडम.
प्रोजेक्ट मॅनेजर दामिनी टेकाम मॅडम, आणि मीडिया मॅनेजर आणि फील्ड प्लॅनर जे आहेत तर ते आहेत आमचे रामेश्वर जाधव सर, जे की तुमचे व्हिडिओज युट्यूबचे व्हिडिओज अपलोड करतील. युट्यूबला तुम्हाला काही डिस्क्रिप्शन मध्ये मार्गदर्शन असेल ते करतील. त्याच्यानंतर काही टेलिग्रामला मार्गदर्शन, फेसबुकला मार्गदर्शन, फेसबुकला काही अपडेट करणे, हे सगळं मीडिया मॅनेजमेंट जे आहे ते रामेश्वर जाधव करणार आहेत. त्याच्यामुळं निश्चिंत राहिलं पाहिजे आपण. त्याच्यानंतर संस्थेचे आपल्याला डिस्ट्रिक्ट मॅनेजर असणार. प्रत्येक जिल्ह्याला डिस्ट्रिक्ट मॅनेजर असणार. ते डिस्ट्रिक्ट मॅनेजर या जिल्ह्यावरती एक नियमन करणार, किंवा नियमन म्हणण्यापेक्षा एक मार्ग करणार. वरून सर्व चेन अशी चालत आलेली असेल, ती एक व्यवस्था चालत आलेली असेल. यामध्ये स्त्री किंवा पुरुष मॅनेजर असू शकतील, अनुभवी असणार, प्रशिक्षित असणार. असिस्टंट डिस्ट्रिक्ट मॅनेजर सुद्धा असतील, कारण की जिल्हा छोटा नसतो, जिल्हा खूप मोठा असतो. त्याच्यामध्ये नागपूर जिल्हा मोठा, अमरावती जिल्हा खूप मोठा, यवतमाळ जिल्हा खूप मोठा. 16 तालुके त्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहेत. सर्वात मोठे जास्त तालुके त्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहेत. त्याच्यामुळे आपल्याला अशा ठिकाणी डिस्ट्रिक्ट मॅनेजर आपल्याला निवडावे लागणार आहेत. त्यानंतर डिस्ट्रिक्ट मॅनेजर असतील आणि सोबत डिस्ट्रिक्ट असिस्टंट मॅनेजर असतील, त्यासोबतच आपल्याला तालुका कॉर्डिनेटर्स सुद्धा असतील. प्रत्येक तालुक्याला आपल्याला कॉर्डिनेटर्स नेमायचे आहेत, आणि ते कॉर्डिनेटर प्रत्येक तालुक्याचे एक व्यवस्थापन करतील की कोणाला काय काय हवं आहे, कशाची मागणी आहे, कोणत्या शेतकरी गटाची काय काय मागणी आहे, याचा पाठपुरावा ते पुढे पुढे वरवर पर्यंत करत जाणार आहे. अगदी डिस्ट्रिक्ट न्यायाधीश, डिस्ट्रिक्ट कलेक्टर असतील, जिल्हाधिकारी असतील, तहसीलदार असतील, यांच्याशी, किंवा कृषी विभाग असेल, शासकीय कृषी विभाग आपले, त्याच्यानंतर आपलं इतर काही कृषी विज्ञान केंद्र असतील, याच्याशी संबंधित हे आपले सर्व कॉर्डिनेटर्स असणार आहेत, जिल्हा कॉर्डिनेटर्स असणार आहेत, जिल्हा मॅनेजर असणार आहेत. त्याच्यानंतर याच्यामध्ये फील्ड फॅसिलिटर सुद्धा असणार आहेत. फील्ड फॅसिलिटर याच्यामध्ये काय असतील, काही 5-6 गावांचा एक क्लस्टर असेल, त्या क्लस्टर मिळून एक असे फील्ड फॅसिलिटर्स असणार या तालुका कॉर्डिनेटर्सच्या खाली. सर्वात खाली हे सर्वात तुम्हाला मार्गदर्शन, तुमच्या शेतकरी गटाशी कायम संपर्कात असणारे हे व्यक्ती असणार. आणि एक आनंदाची गोष्ट म्हणजे तुमच्या या सर्व कर्मचाऱ्यांची नियुक्ती सध्या संस्थेतर्फे केली गेलेली आहे, आणि या माध्यमातून तुमच्या सर्वांपर्यंत हे आमचे कर्मचारी येऊन पोहोचणार आहेत आणि तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत. हो, यांचं प्रशिक्षण होते आहे, ते प्रशिक्षित लोक आपल्यापर्यंत येऊन पोहोचणार आहेत. कशा रीतीने हे सर्व चालणार, याचं सर्व मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, माझी आपल्या सर्वांना एकच आवाहन आहे की आपण सर्वांनी या उपक्रमामध्ये सामील व्हावं आणि आपलं उत्पादन, भरघोस उत्पादन घेण्याचा प्रयत्न आपण करावा. तर या ठिकाणी थांबतोय, भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तर एक लक्षात ठेवा, याच्यामध्ये आपण सातत्याने संध्याकाळी 7 वाजता एक मार्गदर्शनाच्या संदर्भामध्ये एक व्हिडिओ टाकत जाणार आहोत या आपल्या संकल्पपथ या युट्यूब चॅनलवरती. म्हणूनच एक काय करा की या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. दुसरी गोष्ट, आपल्याला हा जो व्हिडिओ जर टाकला तर सबस्क्राईब केल्यानंतर आपल्याला नोटिफिकेशन येईल, म्हणजे तुम्हाला तो व्हिडिओ वरती दिसायला लागेल. कारण की काम आहे आपल्याला, आपल्या संदर्भात जो काही व्हिडिओ असेल तो नक्की आपण बघावा. त्याच्यानंतर तुम्हाला या संदर्भात काही मार्गदर्शन भेटणार आहे की नवनवीन पिकाच्या संदर्भात तुम्ही जर एखाद्या पिकाची लागवड केली, टरबूजची लागवड केली, त्या टरबूजच्या संदर्भामध्ये मायक्रो अनालिसिस तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. तर मी या ठिकाणी तुम्हाला एक मध्यस्थी म्हणून काम करणार आहे. संस्था आणि तुम्ही यांच्यामध्ये जॉईनिंगचं काम मी करणार आहे. मी तुम्हाला मला संस्थेचे लोक सांगतील, मार्गदर्शन करतील की सर अशा पद्धतीने सांगा, हे सर्व माहिती पोहोचवा. मी तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवणार. संस्थेचे सर्व प्रवीण पटोले सर सुद्धा आपल्याशी कनेक्ट असणार आहे या युट्यूबच्या माध्यमातून. सोबतच दामिनी मॅडम आपल्याला कनेक्ट असणार आहे, त्यानंतर शीतल मॅडम कनेक्ट असणार आहे. हे सर्व लोक टीम, एक दिवस आपण या टीमचं इंट्रोडक्शन सुद्धा आपण या चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत. तर सर्वांनी नक्कीच याला एक सबस्क्राईब करून ठेवा आणि शेअर जरूर करा. आपले काही मित्र असतील, नातेवाईक असतील, त्यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचवा आपल्या विदर्भातले. तर त्याच्यामुळे आता, कारण की हा विदर्भापुरता मर्यादित असा हा प्रकल्प आहे, आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा हा प्रकल्प येत्या काळामध्ये जाणार आहे. तत्पूर्वी आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद. भेटू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.